हॅलो, कसे आहात तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज आपण शिकणार आहोत डबल फ्लावर कसं बनवायचं आणि अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तर आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि इथे मटेरियल काय काय लागते ते मी स्क्रीनवरती तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करून घ्या आणि त्याप्रमाणेच घ्या. ठीक आहे. इथे मी 30 गेजची तार घेतलेली आहे. तुम्ही 0.3 mm ची तार घेतली तरी देखील चालेल. त्यानंतरनं इथे जो मी गहू मोती आहे तो मी टाकलेला आहे. त्यानंतरनं आपल्याला गोल्डन मनी टाकायचा आणि गोल्डन मन्यातून दुसरा म्हणजे ती जी तार आहे ती गोल्डन मन्यातून पास नाही करायची आपल्याला. परत जो खालचा ओव्हल शेपचा मोती आहे त्यातून ती तार पास करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ते फिक्स होणार आहे तिथेच. तर असे मी 11 मोती वळून घेणार आहे आणि सेम प्रोसेस आहे. जशी पहिली केली तशी सेकंड थर्ड अशीच प्रोसेस असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो सिक्वेन्स आहे, ती जी तार आहे ते फक्त तुटक होते. त्यामध्ये मी जेव्हा बिगिनर्स होते, मी जेव्हा स्टार्टिंगला हे ट्राय करत होते तेव्हा मला सुद्धा असंच झालं होतं. थोडंसं काय होतं, ते जे आपण बनवतो ना मोती, ते नंतर मी काय होतं थोडं डिस्टन्सनी थोडं लांब होत जातं. तर ते काय करायचं आहे, आधीच आपल्याला व्यवस्थित ते हे करून घ्यायचं आहे. कारण एकदा जर ते फिक्स झालं, तार ओढून घेतली ते, तर काय होतं कधी कधी तार तुटू शकते. तर तुम्ही तारसुद्धा एक्स्ट्राच घ्या, म्हणजे तुम्हाला जरी फ्लावर बनवलं तरी नंतरनी तुम्ही त्याचं रॅपिंग करायच्या टायमिंगला तुम्हाला एक्स्ट्रा तार लावावी नाही लागणार. आणि तार एक्स्ट्रा घेतली तर तार कट करता येते, पण या फ्लावरमध्ये काय होतं, जॉईंट आपल्याला टाकता नाही येत. तर हलक्या हाताने ते ओढून घ्यायचं आहे, फक्त जास्त ताण त्याला नाही द्यायचा. आणि तुम्ही जर व्हिडिओला अजून म्हणजे आपला चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मी काही या व्हिडिओमध्ये टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत, म्हणजे जी बांधणी आहे ती कशी करायची, लास्टला 2 लेअरमध्ये व्यवस्थित फिक्सिंग कसं करायचं हे मी लास्टला सांगितलेलं आहे. आणि ते तुम्ही नक्की चेक करा आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आपला हा व्हिडिओ थोडासा लॉंग होतो आहे. हा व्हिडिओ मी शॉर्टसुद्धा बनवू शकले असते, पण तुम्हाला मी बरेच असे यूट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहिले, पण त्यामध्ये काय होतं की पटकन असं समजत नाही. बिगिनर्स लोकांना नाही समजत पटकन, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली घेऊन आलेला आहे. तर नक्की सबस्क्राईब, सपोर्ट, लाईक, शेअर नक्की करत जा. इथे हा जो पूर्णपणे 11 मोती जे आहेत ते मी ओवून घेतले. त्यानंतरनं काय करायचे, जी लास्टची जी तार राहिलेली होती ना, ती मी काय करते, 2-2 मण्यांभोवती असे रॅपिंग करते. थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित समजावं म्हणून. तर 2-2 मणी घ्यायचेत आणि जवळजवळ कसे येतील हे आपल्याला फक्त बघायचं आणि ते फिक्स होऊन जातात अगदी हालतसुद्धा नाहीत. हा जो खालचा लेअर आहे तो मी रेडी करून घेतलेला आहे. देन हा जो आहे तो मी बनवून घेतला आणि देन मी तुम्हाला दाखवते. हे आहेत ते, याच्यामध्ये 8 मणी मी ओवलेले आहेत. ठीक आहे. तर 8 वरती लेअर असेल आणि खाली 11. तर सेम प्रोसेस आहे, जी आपली खालच्या लेअरची केली तशीच वरची करायची. फक्त 11 मण्यांच्या ऐवजी तुम्हाला इथे 8च मणी ओवून घ्यायचे. तर मी इथं सेम प्रोसेस केलेली आहे. देन असं 2-2 मण्यांभोवती रॅपिंग करून घ्यायचं, जेणेकरून ते काय होतं, जवळजवळ सुद्धा येतं आणि व्यवस्थित फिक्स सुद्धा होतं. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ छान छान बघायला आवडत असतील, तुम्हाला आणखीन काही नवीन शिकायचं असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून, तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा काय शिकायला आवडेल माझ्याकडून. तर मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करेल, छान छान व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि तुम्ही असाच सपोर्ट करा. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 लेअरला मी हे करणार आहे, इथे अटॅच करून घेतलेलं आहे मी ते. आणि ह्याच्यामध्ये ओढून पण घ्यायची तार, व्यवस्थित दिसली पण पाहिजे. आणि ते काय दोन्ही लेअर एकमेकांना
अटॅच झाले पाहिजेत. थोडीशी तार एक्स्ट्रा घ्या, याच्यासाठीच मी सांगत होते की तार एक्स्ट्रा घ्या, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा जोड नाही द्यावा लागणार आणि ते व्यवस्थितसुद्धा दिसतं. तर इथे मी पिंक कलरचा जो क्रिस्टल आहे 6 mm चा तो मी घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणत्याही कलरचा घेतलात तरी देखील चालेल. मला पिंक कलरमध्ये हवं होतं, सो मी इथे पिंक कलरमध्ये घेतलेला आहे. आणि खरं सांगू तर हा व्हिडिओ मी खूप घाईमध्ये बनवला आहे. आणि का तर माझ्या दुसऱ्या ऑर्डरसाठी मी ॲक्च्युली बनवत होते. सो मला असं वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. सो मी खूप फास्टमध्ये हे बनवलं होतं. तर इथे मी एक्स्ट्राचे जो साईडून आपल्याला क्रिस्टलच्या साईडून जे गोल्डन मनी लावायचे आहेत ते त्याच्यामध्ये काय करायचे, तारेमध्ये असे टाकून घ्यायचे आणि देन क्रिस्टलच्या साईडून असे लावायचे आपल्याला ते. त्यानंतर ना जो साईडचा गोलाकार केल्यानंतर जो साईडचा मोती आहे त्याला एक राऊंड फिरवून घ्या. आणि फिरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण गोल्डन मण्याचं म्हणजे हे केलं ना त्याला काय करायचं, असा एक राऊंड मारून घ्यायचा. 1 किंवा 2 जसे बसतील तशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर मी इथे राऊंड मारलेलं आहे आणि राऊंड मारल्यानंतर काय होतं, ते थोडंसं टाईट होतं आणि टाईट केल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित पॅक करायला जातं व्यवस्थित नीट. तर तार अगदी व्यवस्थित बसली पाहिजे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलं पाहिजे. तार दिसली नाही पाहिजे, जशी म्हणजे कमीत कमी तार कशी दिसेल याकडं तुम्ही लक्ष द्या. आणि बघा इथे व्यवस्थित फिक्स केलेलं आहे मी. आणि देन मी इथे अजून एक फ्लावर रेडी केलं होतं. तर तुम्हाला कसं वाटतं हे, तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. आणि ज्यांना असे छान छान व्हिडिओ बघायला आवडतात ते करतात आणि तर त्यांच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करत जा. आहेत की नाही सुंदर, एकदम सोपे आहेत बनवायला. आणि हे जर शिकलात ना तुम्ही तर कितीतरी प्रकारच्या ज्वेलऱ्या तुम्ही अशाच बनवाल. तर थँक्यू सो मच. बाय.